नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकी शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 10 इंच. 2.5 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स म्हणजे आपला हा चौकोनी गळा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मागच्या मोंढ्याचा आकार कट करायचा आणि गळ्याचाही आकार आपण जो चौकोनी आकार दिला तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून. आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि पिना लावून घ्यायच्या. इथे आपल्याला पायपिंग वगैरे करायची नाही आहे, म्हणून आपण इथे पिना लावून घेणार आहे. आणि व्यवस्थित पिना लावल्यानंतर आपल्याला शिलाई मारायला पण सोपं जातं. बघा, याप्रमाणे आपण हे पिना लावून घेतल्या. ज्यांना डायरेक्ट शिलाई येत नाही ना, त्यांनी काय करायचं आहे, साधारण गळ्याच्या तिथून आहे ना 1.5 इंच अंतर सोडून ही अशी रेष मारून घ्यायची पूर्ण गळ्याला. बघा, याप्रमाणे रेष मारून घेतली की तुम्हाला शिलाई मारायला एकदम सोपं जाईल. आता जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आपला गळा जो आहे ना तो तयार होईल. कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे ना, कपडा दिसतो आपल्याला एक्स्ट्राचा, तो कट करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घेतलं की आपल्याला छोटे छोटे कट असे गळ्यावरती मारायचे. कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे तिथे कपडा व्यवस्थित पलटी होईल. अस्तरमध्ये पलटी करून वरतून द्यायची दाबटीप. दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित द्यायची, म्हणजे कुठेच गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा, याप्रमाणे जिथे कोपरा असतो ना तिथे सुई खाली ठेवायची, नंतर कपडा फिरवायचा, म्हणजे बरोबर तिथे कोपरा तयार होतो. अगदी छान असा आपला चौकोनी गळा हा तयार झालेला आहे. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचं आहे आणि सखी लेडीज टेलर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघा, पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट झालं की उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. म्हणजे जेव्हा आपलं ब्लाऊज शिवून होतं ना तेव्हा आपली ब्लाऊजची फिनिशिंग ही खूपच छान येते. बघा, याप्रमाणे सगळीकडनं अगदी व्यवस्थित असा हा कपडा कट करायचा आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे उंचीला दोघे टक्स सारखेच मारायचे. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची. त्या पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. याप्रमाणे शिलाई मारली की पट्टीला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता काय करायचं, इथून अर्धा इंच असं वरती 5 आपल्याला हे निशाण मारून घ्यायचे, अर्धा इंच अंतर सोडून. आणि इथे इकडनं 3 इंच वरती घेतलं आणि इथे एक पॉईंट टाकला, इथे 5 टाकले. बघा, याप्रमाणे आता एक पट्टी घेतली आपण, साधारण 1-1.5 इंचाची अशी पट्टी आहे, लांबीला भरपूर घेतली. तिला असं फोल्ड करून ना शिलाई मारून घ्यायची. नॉडसारखं आपल्याला ते शिवायचे. बघा, एकदम छोटेसे असे साधारण आपला जो दाबा असतो मशीनचा त्या मापामध्ये ही शिलाई मारून पूर्ण करायचे आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला करून घ्यायचे पलटी. बघा, याप्रमाणे तिला पलटी करायचे.
याप्रमाणे आपले नॉड तयार होते. नंतर मग काय करायचं, इथे असं आहे ना अंतर बघून घ्यायचं, साधारण इतकं लागतं आपल्याला, तेवढे आपल्याला तुकडे करायचे. आणि आपण 5 पॉईंट टाकले म्हणून आपल्याला आणखी म्हणजे असे पूर्ण 5 हे नॉड घ्यायचे. आणि जिथे जिथे आपण ते डॉट टाकले ना तिथे असे हे ठेवायचे बघा याप्रमाणे. आणि शिलाई मारून घ्यायची. इकडनं 5 लावले का त्या 5ही नॉड इकडे आपण एकच पॉईंट टाकला तिथे जमा करायचा आहे. आणि तिथे पण आपल्याला हे पॅक करून घ्यायचं. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन आहे. उरलेले नॉड खाली दिसतंय ना ते कट करून घेतलं. वरतून एक ना लेस लावून घ्यायची. तुम्ही इथे कोणतीही लेस लावू शकता. इथे साधारण म्हणजे अशी छोटीशी लेस इथे वापरली गोल्डन कलरची. कोणती तुम्हाला जी आवडेल ती लेस इथे लावू शकता. बघा याप्रमाणे आपण गळ्याला लेस लावून घेतली. कमरेला सुद्धा तीच लेस आपल्याला एक लावून घ्यायची म्हणजे आपल्या ब्लाऊजचा लुक आणखी छान होईल. आता आपल्याला घ्यायचे चौकोनी तुकडे साधारण 3.5 बाय 3.5चे. त्याला असं त्रिकोण पकडायचं आणि सुई दोऱ्याची साहाय्याने असे खालची जी सरळ बाजू आहे ना त्याला असे टाके टाकून घ्यायचे. त्याला असं पॅक करून घ्यायचं म्हणजे त्याचं असं पानासारखा आकार तयार होतो. गाठ मारून व्यवस्थित पॅक करायचं. उरलेला कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा. आणखी एक पान आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे. असेच आपल्याला 5 किंवा 6 पानं लागणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण एक फूल बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. याप्रमाणेच आपल्याला 5 किंवा 6 पानं बनवून घ्यायचे. आता ते आपल्याला ह्या पद्धतीने असे इथे ठेवायचे आणि इथे पॅक करून घ्यायचे. 5 बसत असतील 5च लावायचे किंवा 6 बसत असले 6 लावायचे. एकदम बरोबर असे शेजारी शेजारी घ्यायचे ठेवून आणि तिथे आपण ह्याच्याने मशीनच्या सहाय्यानेच पॅक करून घेणार आहे. अगदी सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये ही ब्लाऊज डिझाईन बनवली. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी कमी कपड्यामध्ये ही डिझाईन तुम्हाला सुद्धा बनवता येईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत असतात ते बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. याला आपण ना एक छान असं शोचं बटन इथे लावलं आहे. कपड्याचंच बटन आहे, कपड्यापासून बनवलेलं आणि कपड्याच्या मॅचिंगच्या कलरचं आपण इथे बटन लावलं म्हणून ते फुल आणखी छान असं दिसतंय बघा. म्हणजे तुम्ही गोल्डन बटनसुद्धा लावू शकता. खालच्या बाजूने आपल्याला टाका टाकून पॅक करून घ्यायचं आहे आणि आपली ब्लाऊज डिझाईन ही कंप्लीट झालेली. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं आहे. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आपला आजचा व्हिडिओ अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.